तर आपण पाहिलं नागपूरमध्ये काल कशा प्रकारे उद्रेक झाला त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे। नागपूरच्या हंसापुरी भागात सध्या आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊयात। लक्ष्मण, सध्या हंसापुरी भागात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे तिथे परिस्थिती आहे? नागपूरच्या हंसापुरी भागामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते। ज्या भागामध्ये खरं तर या दंगलीला सुरुवात झालेली आहे, मी त्याच भागामध्ये आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपण ही जर दृश्य बघितली तर त्यावरून या दंगलीचा अंदाज येऊ शकतो। अशा पद्धतीनं वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे। या परिसरामध्ये एक दोन छोट्या मोठ्या मस्जिद आहे आणि या परिसरामध्ये एक मोठा जमाव जो आहे तो अचानकपणे समोर आला आणि या जमावानं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ला सुरू केला आणि या सगळ्या परिसरामध्ये पार्क असलेल्या वाहनं जी होती लावण्यात आलेली ती फोडायला सुरुवात केली। त्याची ही सगळी दृश्य आहे। एक दोन नव्हे तर तब्बल 100हून अधिक वाहनं एकाच परिसरामधली ही जी आहे ती फोडण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं ही दंगल जी आहे ती या संपूर्ण नागपूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये पसरायला सुरुवात झालेली आहे। हा जर परिसर आपण बघितला तर हा संपूर्ण मुस्लिम बहुल भाग आहे आणि या मुस्लिम बहुल भागामध्ये अशा पद्धतीनं ही वाहनांची तोडफोड ज्या पद्धतीनं झालेली आहे ती देखील आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। जी वाहनं या परिसरामध्ये लावण्यात आलेली होती त्या वाहनांच्या अशा पद्धतीनं काचा फोडण्यात आलेला आहे। जी दगडं या वाहनांवरती फेकण्यात आली ती दगडं देखील अद्यापही तशीच आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या CCTVच्या आधारावर पोलिसांकडनं तपास केला जातोय। आता देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय की अशा पद्धतीनं काही CCTV कॅमेरे जे आहे ते या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे आणि या सगळ्या CCTVच्या मदतीनं पोलिसांकडनं जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये नेमकं काय घडलं होतं, हा जमाव कुठल्या दिशेने आलेला होता। हंसापुरी जर तसंच बघितलं तर मुख्य रस्त्यापासून अवघ्या 20 मीटरच्या अंतरावरती हा संपूर्ण चौक आहे आणि या चौकामध्ये हा सगळा परिसर घडला आणि त्यानंतर हा ज्या भागातली ही वाहनं फोडण्यात आली त्या भागातले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात एकत्र झाले आणि त्यांनी एव्हेन्यू रोडवरती जाऊन त्या ठिकाणी टायर जाळायला सुरुवात केली आणि त्यानंतर ही संपूर्ण दंगल जी आहे ती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भडकली। असं सगळं चित्र या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। काही व्यापारी या परिसरामधले आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं या परिसरामध्ये काय घडलं होतं आपण त्यांना विचारूया। क्या हुआ था कल रात जब ये सब हादसा हुआ, तब आप क्या कर रहे थे और क्या? हम लोग यहाँ ऊपर घर पर थे और इधर से स्टोन पेल्टिंग हो रहा था और इधर से भी स्टोन पेल्टिंग हो रहा था। अब हम लोग इधर इधर घर में थे, घर के अंदर ही बंद थे खुद ही। तो जो भी लोग मतलब आए थे वो सब बाहर से आए हुए लोग, इस एरिया से बाहर के लोग थे वो पूरे, जो आकर इधर स्टोन पेल्टिंग कर रहे थे और उधर से भी स्टोन पेल्टिंग हो रहा था। तो इधर के हमारे एरिया की पूरी गाड़ी वगैरह सब फोड़ दिए। मगर ऐसा क्या मैसेज वायरल हो रहा था आप लोगों के ग्रुप पे जिसकी वजह से इतने तादाद में जो लोग हैं? मैसेज वगैरह ऐसा कोई वायरल नहीं हो रहा था। कुछ उधर शिवाजी महाराज की जो गांधी गेट है, एरिया महल है, वहाँ पर बजरंग दल के तरफ से एक आंदोलन जारी किया गया था जिसके अंदर में कुछ औरंगज़ेब के ऊपर में वो था। तो उसके अंदर में उनकी फ़ोटो वगैरह जो भी जलाई गई उससे मुसलमानों को कोई आपत्ति नहीं थी। उसके अंदर में जो है कलमे की चादर जो है, जो दरगाह पे जो चढ़ाई चादर जो आती है वो चढ़ाई गई, वो जलाई गई, जिसकी वजह से माहौल जो है वो क्रिएट हो गया। तो जो भी मतलब एक समुदाय के लोग हैं वो उस जगह जाने की कोशिश करे तो पुलिस वालों ने वहाँ से उनको भगाए, तो वो फिर उधर जाने नहीं दे रहे थे, तो फिर इधर दूसरी जगह का माहौल ख़राब हो गया। वो जमाव इधर आ गए, उधर पुलिस वाले जाने नहीं दे रहे थे तो इधर का माहौल ख़राब हो गया। ये जो आपका माहौल एरिया है इस पर ये तोड़फोड़ किसने की थी? दोनों समुदाय के लोग एक दूसरे के ऊपर में पत्थर बरसा रहे थे, तो जिसकी वजह से इधर से हमारी पूरी गाड़ी, घर की गाड़ी है, जो हमारा तो उसका जो माल आया है बेकरी का, ये सब इसका पूरा नुकसान हो गया है। और ऐसा नहीं है कि कोई एक समुदाय को टारगेट करे, सभी समुदाय की यहाँ पर गाड़ी जली हुई है। अब यहाँ पर किसी की ऐसा नहीं कि सिर्फ एक ही समुदाय के लोग रहते हैं, सभी यहाँ पर मिक्स रहते हैं। तो यहाँ पर अभी पूरा माहौल जो है, पूरा शांतता पूरी भंग हो गई है यहाँ पर। मगर ये हंसापुरी जो इलाका है आपका, इधर ही क्यों ये जो हादसा हुआ, इसका कुछ रीज़न था? नहीं, ऐसा कोई इधर कोई रीज़न नहीं था। हम तो यहाँ पर इतने सालों से रह रहे, कभी कुछ हुआ नहीं है। पर नागपुर शहर जो है, यहाँ पर से तो मैसेज जाता लोगों को कि यहाँ पर कभी कुछ हुआ नहीं करके, लेकिन आज ये होने की वजह से कल तक के मैं खुद यहाँ पर ये समझ रहा था कि यहाँ पर कुछ नहीं होगा,
लेकिन आज जब हमारे घर के सामने ही, हमारे एरिया में ही जब ये सब हुआ, तो हमारे को इससे बहुत तकलीफ हुई। आपण बघतोय नागपूरमधल्या काही व्यापाऱ्यांच्या या प्रतिक्रिया आहे आणि हा हंसापुरीचा संपूर्ण परिसर माझ्या मागच्या बाजूला आपण बघितला। अशा पद्धतीने या सगळ्या परिसरामध्ये तोडफोड व्हायला सुरुवात झाली आणि दंगलीचं जे कारण आहे, जी माहिती सांगितली जाते ती देखील हीच आहे की चादर जी आहे ती त्या ठिकाणी जाळल्याचा सगळी चर्चा सुरू झाली आणि ती केवळ या भागात नव्हती तर मुस्लिम समुदायाचे काही व्हॉट्सॲपचे ग्रुप आहे, ज्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरती ही चादर जी आहे ती जाळली गेली अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि ते मॅसेज जे आहे ते या संपूर्ण परिसरामध्ये व्हायरल झाले। ज्या पद्धतीनं या स्थानिक नागरिकांनी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला समुदायाला कळलं की ही चादर जी आहे ती जाळली गेली आणि त्यानंतर हा समुदाय जो आहे तो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने अर्थात बजरंग दलाचं आंदोलन ज्या ठिकाणी सुरू होतं त्या ठिकाणी त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं आणि त्यानंतर मात्र या दोन्ही बाजूचा जमाव जो आहे तो एकमेकांच्या समोर आला। आपण ही जर दृश्य बघितली तर अशा पद्धतीने एकाच रांगेत वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे आणि आपण आणखी काही दृश्य बघणार आहोत। इकडे हा हंसापुरीचा एक मस्जिदचा परिसर आहे माझ्या समोरच्या बाजूला आणि माझ्या मागच्या बाजूला आणखी काही परिसर आहे आणि याच बाजूने एका बाजूने दगडफेक सुरू होती आणि त्यानंतर या समोरच्या बाजूने देखील दगडफेक होती। अर्थात दोन्ही जमाव जे आहे ते याच चौकामध्ये एकमेकांच्या समोर आले आणि दोन्ही बाजूने एकमेकांवरती दगडफेक जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि या दंगलीमध्ये केवळ मुस्लिम बहुल भागामध्ये केवळ मुस्लिमच राहतात असं नाही तर काही हिंदू लोक जे आहेत ते देखील राहतात आणि त्यांची देखील यामध्ये वाहनांची तोडफोड झाली, काही मुस्लिम लोकांच्या देखील वाहनांची तोडफोड झाली। हा जमाव जो आहे तो दोन्ही बाजूनी एकमेकावर जोरदार दगडफेक जी आहे ती करत होता आणि त्यातून हा सगळा जो तणाव आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये वाढत गेल्याचं या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। त्यामुळे रात्रीची जी परिस्थिती होती, जी सिच्युएशन होती ती किती भयावह असेल, कारण अवघा 100 मीटरचा हा रोड आहे, त्या रोडमध्ये एक छोटीशी गल्ली आहे आणि त्या एवढ्या एका पॅचमध्ये दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार दगडफेक झाली आणि त्याच दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी झाली, वाहनांची तोडफोड झाली, काही दोन्ही बाजूचे जे नागरिक होते ते देखील जखमी झाले आणि हा चौक जो आहे तो अगदी छोटा आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूने एकमेकांवरती ज्यावेळेला दगडफेक करण्यात आली त्यावेळेला हा सगळा प्रकार जो आहे तो वाढत गेला आणि ह्या घटनेमध्ये अनेक लोकांना वाहनांचं ज्या पद्धतीने नुकसान झालं त्या पद्धतीने अनेक लोक जखमी देखील झालेले आहेत। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर कशा प्रकारे नागपुरात सध्या शांततापूर्ण, तणावपूर्ण खरं तर शांतता आहे हे पाहायला मिळतंय। धन्यवाद।